नमस्कार, मी संस्कृती खंडारे. एडीएन बातमीपत्रात आपले स्वागत. आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी नजर टाकूया आजच्या काही ठळक घडामोडींवर. पीएचडी संदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा या मागणीसाठी काँग्रेसचे विद्यापीठ गेट समोर तीव्र आंदोलन. महानगरपालिका मुख्य कार्यालयापासून सुरू होणाऱ्या रस्त्याचे काम प्रशासन करीत नसल्याने नागरिक संतप्त. मनपा प्रशासनावर गुन्हे दाखल करण्याचा इशारा. आता सविस्तर बातम्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संशोधक विद्यार्थ्यांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ गेट समोर काँग्रेस पक्षाच्या वतीने पवार यांच्या विरोधात आंदोलन करत त्यांनी राजीनामा द्यावा ही मागणी केली आहे. अजित पवारांचा राजीनामा घेतलाच पाहिजे. अजित पवार हाय हाय. अजित पवार हाय हाय. पीएचडी सारख्या शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च पदवीबाबत बेजबाबदारपणे वक्तव्य करणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने गुरुवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ गेट समोर भव्य निदर्शने करण्यात आले. यामध्ये शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख युसुफ, स्वयंरोजगाराचे प्रदेशाध्यक्ष योगेश मसलगे, माजी सभापती ॲडव्होकेट इक्बाल सिंग गिल, शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष डॉक्टर अरुण शिरसाट, शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आकेफ रजवी, शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अनीस पटेल, शहर काँग्रेसचे प्रवक्ता निलेश आंबेवाडीकर, प्रदेश महिला काँग्रेसच्या सचिव सरोज मसलगे, छावणी ब्लॉक अध्यक्ष उमाकांत खोतकर, शहर काँग्रेसचे प्रवक्ता मसरूर खान, इद्रिस नवाब, श्रीकृष्ण काकडे, अनिता भंडारी, मंजू लोखंडे, विद्या घोरपडे, नंदा घोरपडे, रमाकांत गायकवाड, शिलवंत गोपनारायण, NSUIचे अभिषेक शिंदे, विजय कांबळे, योगेश बहादुरे, सुभाष देवकर, मुदतसीर अन्सारी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मी सगळ्यात अगोदर भाजप अजित पवारचा या वक्तव्यावर निषेध करतो आणि त्यांनी राजीनामा द्यावा. आमची मागणी आहे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे अजित पवारांनी राजीनामा द्यावा. कारण ते 10वी पास आहे, आम्हाला कळत नाही ते अर्थ खातं कसं सांभाळत आहे. म्हणून त्यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा. हे अनपढ सरकार आणि भ्रष्ट सरकार भाजप सरकार हा शिक्षणाचा विरोधी आहे असं आम्ही समजतो. जे व्यक्ती विशेष म्हणजे जे व्यक्ती 10वी पास आहे असे व्यक्ती जर का पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांबद्दल बेताल वक्तव्य करत असेल तर याचा सर्वप्रथम मी निषेध करतो. पीएचडी म्हणजे यांना कळतं काय? पीएचडी करण्यासाठी BA MA केल्यानंतर पीएचडी येते. पीएचडी 5 वर्ष करून विशेष म्हणजे की या राज्य सरकारमध्ये अनेक आमदार मंत्री हे पीएचडी धारक आहे. यांनी केवळ विद्यार्थ्यांचा अपमान केला नसून ज्यांनी पीएचडी केली सर्व पीएचडी धारकांचा यांनी अपमान केलेला आहे. मी या ठिकाणी यांचा तीव्र शब्दात असा निषेध करतो की याच्यानंतर यांनी अशी बेताल वक्तव्य केलेली नाही पाहिजे आणि पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांची यांनी भावना दुखवलेली नाही पाहिजे. यांनी तत्काळ संपूर्ण पीएचडी करणाऱ्या राज्यातील विद्यार्थ्यांची माफी मागावी आणि त्यांनी तत्काळ राजीनामा नाही दिला तर आम्ही याच्यापेक्षा तीव्र आंदोलन या ठिकाणी करू. महानगरपालिकेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या टाउन हॉल ते बेगमपुरा रस्त्याचे काम मागील अनेक महिन्यापासून अधांतरीच असल्याने स्थानिक नागरिक मेटाकुटीस आले आहे. आमचे प्रतिनिधी देव राजळे यांनी स्थानिकांशी बातचीत केली असता त्यांनी रोष व्यक्त केलाय. महानगरपालिका मात्र आपण या महानगरपालिकेचा भोंगळ कारभार जर पाहिला तर एक वर्षभरापासून या रस्त्याची मंजुरी झालेली आहे. मात्र आपण या ठिकाणी जर पाहिलं तर गेल्या वर्षभरापासून या ये जा करणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास या ठिकाणी सहन करावा लागत आहे. काही हाकेच्या अंतरावर जर पाहिलं तर ही महानगरपालिका आहे आणि तब्बल 1 किलोमीटरचा हा रस्ता आहे. या रस्त्याचा दुपदरीचं काम भूमिपूजन करण्यात आलेलं होतं. मात्र आपण हे जर मुख्य रस्ता जर पाहिला तर हा ऐतिहासिक शहरातील असलेली बीबीचा मकबरा ह्या मोपगऱ्याकडे हा रस्ता आहे. पण मात्र या रस्त्याची कशा पद्धतीने दुर्वासा झालेली या ठिकाणी दिसून येईल. ड्रेनेजसुद्धा फुटलेले या ठिकाणी आहे. मात्र गेल्या अनेक महिन्यापासून या स्थानिक नागरिक जे आहेत या रस्त्याची लवकरात लवकर चालू करावी अशा मागणीला सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलं आहे. मात्र आपण जर पाहिलं तर या सध्या कोणताही या ठिकाणी रस्त्याची दुरवस्था पाहिली तर खूप बिकट सध्या झालेली आहे. मध्यचे आमदार जे आहेत प्रदीप जयस्वाल यांच्या मतदारसंघातील हा रस्ता आहे. मात्र 2 वेळेचं भूमिपूजन होऊन सुद्धा
सुद्धा या रस्त्याला सुरुवात झाली, मात्र ही पण सध्या ती स्थिती काय आहे हे बोलकं चित्र आपल्या सध्या या ठिकाणी दिसून येईल. आपण जर काही या ठिकाणी स्थानिक नागरिक या ठिकाणी आहेत आणि यांनी सुद्धा ही मागणी वारंवार लावून धरलेली आहे, मात्र ह्या रस्त्याचे काम करून झाले. कधीपासून मागणी होत होते आणि नेमकं स्थिती काय आहे सध्या रस्त्याची? सध्याची स्थिती फार बिकट आहे. ह्या रोडचं जे सुरुवात झालेली आहे कामाची, 2 वेळेस याची भूमिपूजन झालेलं आहे रोडचं आणि 1 वर्षाचा कालावधी लागलेला आहे. फक्त 1000 मीटरचा रस्ता आणि त्याला 1 वर्ष व्हायला लागलं. अजून काही याचं डेव्हलपमेंट झालेच नाही. रोडचं काम परिपूर्ण झालेलंच नाही. एक तर रोड निकृष्ट दर्जाचे झालेले असून काम झालेलं आहे आणि गेंड्याच्या कातडीचे अधिकारी का इथून सर्व सकाळी मॉर्निंग वॉकला जातात, पण ह्याच्याकडे कोणी लक्ष देत नाही. आता तुम्ही पाहिलं असेल इथं अर्धवट काम करून त्यांनी सोडलेलं आहे. किती वयस्कर लोक इथून पडलेले आहेत, मुलं पडलेले आहेत, कोणाचंही काही लक्ष देईना. तर स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत हा रस्ता सुरू करण्यात आला होता. काही 2 ते 3 महिने याची कालावधी होती, ती संपलेली आहे. कॉन्ट्रॅक्टरला जे शासनाच्या नियमानुसार जे दंड लावायचा होता तो दंड लावलेला नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा रस्ता ऐतिहासिक रस्ता असून आणि त्याला ना कमिशनर किंवा सहाय्यक आयुक्त कोणीच लक्ष देत नाही. कमिशनरसुद्धा 3 वेळेस या रोडनं जातात येतात, त्यांचं पण लक्ष नाही आहे. सुधीर जोशी जे आहे स्मार्ट सिटीचे, त्यांच्या अंतर्गत हा काम येतो, त्यांच्या अधिकारीखाली काम येतो. त्यांनी AG कंस्ट्रक्शनला काम दिलेलं पूर्ण शहराचं 183 कोटीचं काम दिलेलं आहे. त्या 283 कोटीचं काम दिलेलं आहे. त्यातील 200 कोटी त्यांनी उचललेले आहेत. ह्या कामाचे पण पैसे उचललेले आहेत आणि फक्त जे तर तो सांगतो की बाबा काम जास्त झालं म्हणून निधी अभावी हा काम रडकलेला आहे. निधी अभावी सांगितलं मग तुम्ही काही अधिकाऱ्यांशी, तुम्ही मनपाच्या अधिकारियांशी काही भेट झाली का तुमची? अशा या मी 2-3 वेळेस भेट घेतलेली आहे. सुधीर जोशीला पण भेटलेलो आहे आणि या एरियाचे जे रोडचे जे इंजिनियर आहेत त्यांना पण भेटलेलं आहे. त्यांना घेऊन इथं दाखवलं. त्यांनी प्रत्येक वेळेस सांगितलं 2 दिवसात पूर्ण काम सुरू होईल. 2 दिवसात, अजून 6 महिने झाले. लोक पडायला लागले. आश्वासन देण्यात आहे, मात्र मुळात कामाला सुरुवात होत नाही. फक्त आश्वासन आहे, काहीच काम नाही. आणि आर्कोलॉजिकल डिपार्टमेंट, स्टेट आर्कोलॉजिकल डिपार्टमेंट आणि महानगरपालिका यांच्या भांडणातून हा रस्ता रडखडलेला आहे. यांचे भांडण असं अडकलाय समजा असं हा, माझं असं मत आहे की हे फक्त भानेबाजी दाखवतात. ते म्हणतात त्यांनी अडवलेलं, ते म्हणतात आम्ही काही अडवलेलं नाही आहे, काम त्यांचंच आहे. हे ड्रेनेज लाईन तशीच पडलेली आहे. तुम्ही ज्या दिवशी पाणीचा दिवस आहे आमचा, त्या दिवशी या तुम्हाला पूर्ण पाणी रस्त्यावरून वाहत दिसेल आणि आतमध्ये पाणी शिरतच नाही. लोकांना पाणी महिनाभर भेटत नाही. इतकं बोगस काम केलेलं आहे त्यांनी. प्रगती कॉलनी, मकाई गेट, आशिफिया कॉलनी, जयभीम नगर, बुरानी कॉलनी, ह्या सर्व नागरिकांकडून आमची प्रशासनाला अशी विनंती आहे की येत्या 2 दिवसात या रोडचं काम सुरू झालं नाही तर आम्ही कायदेशीर कारवाई आणि गुन्हे दाखल करणार आहोत अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टरवर. तो महापालिकेचा आयुक्त असो किंवा डिव्हिजनल कमिशनर असो किंवा कलेक्टर असो, हे सर्व रोज सकाळी मॉर्निंग वॉकला जातात. पाहून ते डोळे झाकून आहे, परंतु कुठलाही प्रोग्रेस या कामासाठी दिलेलं नाही. तर आमची लोकशाही मार्गाने आणि कायदेशीर कारवाई आम्ही करणार आहोत येत्या 2 दिवसात, जर काम चालू झालं नाही तर. नक्कीच स्थिती खूप बिकट आहे. आपण जर सर्वात महत्त्वाचा प्रश्न जर बघितला आपण तर इथं नागरिकांच्या डोळ्याला पाणी पाहिजे, मात्र नळाला पाणी नाही, अशी स्थितीसुद्धा झालेली आहे. पण हाच मुख्य रस्ता आहे. कोणताही या रस्त्याला या ठिकाणी जर पाहिलं तर कोणताही याला सुरक्षा लावण्यात आलेली नाही. जर या ठिकाणावर आताच आपल्या स्थानिकांनी सांगितलं की काही अपघात या ठिकाणी होऊ शकतो. हाकेच्या अंतरावरच महानगरपालिका आहे, महानगरपालिकेकडनं हा रस्ता जातो आहे, मात्र
या ठिकाणी हे उघडे नळ असतील आणि कोणतेही सुरक्षा या ठिकाणी येण्या जाण्या नागरिकांना नसल्या कारणानं रात्रीचा मोठा अपघात पण होऊ शकतो ह्या रस्त्यावरून आपल्याला लक्ष देईल। मात्र आता तरी ही महानगरपालिका जागी होईल का असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे। आपण जर पाहिलं सर्वात महत्त्वाची ही गोष्ट आहे कारण की स्मार्ट सिटीचं स्वप्न होऊ बघणारी ही महानगरपालिका आहे व हजारोचे रस्ते या ठिकाणी कोट्यवधीचे रस्तेसुद्धा बनवण्यात आले। मात्र या रस्त्याची जर दुरवस्था पाहिली तर हा पैशाचा आपला प्रश्नसुद्धा निर्माण होईल। नेमकं हे एवढा हजारो कोटीचा प्रश्न कुठे गेला हा देखील निर्माण होईल। मात्र सर्वात महत्त्वाची बाब आहे की आता तरी या रस्त्याला चालना भेटेल, हा रस्ता लागेल का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी सर्व शासकीय कर्मचारी संघटनांनी गुरुवारपासून बेमुदत संप पुकारला आहे। त्यामुळे शासकीय कामकाज ठप्प झाला होता। बात तो तुमको, न्याय तो तुमको नहीं देंगे तो लड़के लेंगे अपने हक। जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी विविध शासकीय कर्मचारी संघटनांनी गुरुवारपासून बेमुदत संप पुकारला आहे। महसूल, आरोग्य, जिल्हा परिषद, समाज कल्याण यासह इतर सर्वच विभागातील तब्बल 23,850 कर्मचारी या संपामध्ये सहभागी झाले आहेत। त्यामुळे घाटी प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील यासह जिल्हा रुग्णालय आदी शासकीय कार्यालयात शुकशुकाट दिसून आला। संपाचा सर्वाधिक फटका आरोग्य विभागाला बसला असल्याचे दिसून आले। घाटी आणि जिल्हा सामान्य रुग्णालयातील कर्मचारी संपावर गेल्याने रुग्णांचे हाल होत आहेत। आमची प्रमुख मागणी आहे जुनी पेन्शन योजना जी शासनाने लवकरात लवकर लागू करावी। आपण बघितलं असेल सुकाणू समितीची काल बैठक पार पडली पण त्यामध्ये ठोस आश्वासन असं शासनाने काहीही दिलेलं नाही। त्यामुळे आम्हाला बेमुदत संपावर जावं लागलेलं आहे आणि ही वेळ शासनानेच आणलेली आहे। सध्या अधिवेशन सुरू आहे, अधिवेशनामध्ये सरकारने जाहीर करावं जुन्या पेन्शन आम्ही देतो म्हणून, त्यावेळेस आम्ही या संपाबद्दल काहीतरी विचार करू। काल जर शासनाने मनात आणलं तर शासनाला अवघड असं काहीच नाहीये, पण शासनाचं वेळ काढू धोरण आहे। आणि काल आमची जी मीटिंग मुख्यमंत्र्यांबरोबर उपमुख्यमंत्र्यांबरोबर झाली, खरं तर 3 जण पण त्या ठिकाणी महोदय होते आणि तिघांनी विचार करून हा प्रश्न तातडीने सोडवायला पाहिजे होता। आणि कर्मचाऱ्यांमध्ये जो असंतोष आहे त्याचा म्हणजे कारभारावर पण परिणाम होतो ना आणि त्याचा त्रास जनतेला पण होतो याची पण आम्हाला जाणीव आहे। हा प्रश्न जर काल सुटला असता तर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना संप करण्याची हौस नाही। तर आंदोलन सुरू असतानाच घाटी रुग्णालयात एका रुग्णास मदतीसाठी कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष विलास जगताप यांनी पुढाकार घेत मदत मिळवून देत आंदोलन देखील सुरूच ठेवल्याचे बघावयास मिळाले। दरम्यान संपाच्या पहिल्या दिवशी घाटी रुग्णालयातील ओपीडी मध्ये आलेल्या एका रुग्णास व्हीलचेअर उपलब्ध होत नव्हती। दरम्यान त्या रुग्णाचे नातेवाईक असलेली महिला डोळ्यात पाणी आणून मदतीसाठी गयावया करत होती। ही बाब कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष विलास जगताप यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी संपात सहभागी झालेल्या सहकारी कर्मचाऱ्यांना तात्काळ त्या महिलेस मदत करण्याची विनंती केली। यावरून त्या महिलेला वेळीच व्हीलचेअर उपलब्ध होऊन तिची मदत झाली। यावरून एकीकडे आंदोलन सुरू असले तरी आपले कर्तव्य इमाने इतबारे पार पाडण्याची वृत्ती आंदोलनादरम्यान दिसून आली। घाटी रुग्णालयातील अधिकारी विलास जगताप यांनी पुन्हा एकदा निस्वार्थ आरोग्य सेवा पुरवण्यातही सदर कर्मचारी मागे हटत नसल्याचे दाखवून दिले। आपल्या आंदोलनामध्ये एक रुग्ण त्यांचे नातेवाईक एक अडचण घेऊन आलेले, त्या अडचणीसाठी मी आपल्या कर्मचाऱ्यांमधून 1-2 कर्मचाऱ्यांना विनंती करतो की त्यांनी यांच्यासोबत जाऊन यांच्या रुग्णाचे काय परिस्थिती आहे, काय हवं आहे ती पूर्ण करावं एवढी विनंती करतो। आपल्या कर्मचाऱ्यांमधून 2 कर्मचारी कोणी पण जा। दरम्यान सदर राज्यव्यापी आंदोलनामध्ये राज्यातील 17 लाख सरकारी कर्मचारी संपावर गेले असून आरोग्य सेवा कोलमडली असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे। शासकीय कर्करोग रुग्णालय, तसेच शासकीय दंत महाविद्यालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या विभागातील सर्वच वर्ग 3 वर्ग 4 कर्मचारी हे आज संपात सहभागी झालेले आहेत। हा मुळात फक्त संभाजीनगरचं वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्न नसून हा संपूर्ण महाराष्ट्र शासनाचे जितके शासकीय नोकर आहेत तितक्यांचा प्रश्न आहे। आणि जोपर्यंत शासन आमच्या मागण्या पूर्ण करत नाही, आमची प्रमुख मागणी एकच आहे की जुनी पेन्शनसाठी आमच्यामध्ये विविध संघटनेचे सगळे पदाधिकारी आम्ही एकवटलो आहे आणि आम्ही सर्व मिळून एकाच मागणीसाठी शासनासोबत आमचे भांडण चालू आहे। आणि जोपर्यंत आम्हाला आमच्या वरिष्ठांचे जे काही आदेश येत नाही, आमचे वरिष्ठ शासनासोबत चर्चा करत आहेत आणि जोपर्यंत ते चर्चेला पूर्ण विराम लागत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या
आमच्यावर सोपवलेल्या ज्या जबाबदाऱ्या आहे त्या आम्ही पार पाडत आहोत. शासन वेळोवेळी आम्हाला खोटे आश्वासनं देत आहेत आणि त्यामुळे आम्ही आता सगळेच कर्मचारी जाम वैतागलेलो आहोत आणि आम्ही आता यापुढे कोणतंही आंदोलन, आमचं हे आंदोलन सक्सेस होईल तेव्हाच आम्ही आमचे माघार घेणार आहोत. अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली एक छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा ADN. दिवाळी धमाका. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्राईम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस. बीड बायपास रोड, सातारा परिसर पासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर. हिवाळी पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर. आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका. किंमत फक्त 51 लाख पासून पुढे. विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे. वैयक्तिक रो हाऊससाठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम. जागेचा पत्ता प्लॉट क्रमांक 14P 152425P, बीड बायपास, सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद. खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488. सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत. अटी आणि शर्ती लागू. मस्त मास्क पहना रहे तुम्हें. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगी आपको. ये ना सर. सर सर सर, ये ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर आपले स्वागत. शहरातील सर्व रुग्णालयातील जैविक कचरा जमा करण्यासाठी नेमण्यात आलेल्या वॉटर गॅस कंपनीला गेल्या 20 वर्षापासून नियमबाह्य पद्धतीने मुदतवाढ दिली असल्याचा आरोप करीत मुदतवाढ रद्द करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधान परिषद सभागृहात केली. या विषयामध्ये जर विचार केला तर सन्मान्य सदस्य उमाताईंनी मांडलेले मुद्दे अतिशय बरोबर आहे. कारण मी सुद्धा इथला साक्षीदार आहे. सगळ्यात आधी जर या सगळ्या विषयाचा विचार केला तर कोणत्या एजन्सीला, आताच मान्य मंत्री महोदयांनी सांगितलं की आता कोणती बॉडी नाही आहे सध्याच्या घडीला, आणि संभाजीनगरची तर मागच्या 3 वर्षांनी नाही. त्यामुळं पुन्हा एकदा निविदा का वाढवली हा एक मनात सगळ्यांचाच प्रश्न आहे. काही लोकांच्या, बऱ्याच लोकांचे त्याच्याविषयी ऑब्जेक्शन्स होते. त्यामुळं कारण हा जो कोणी गुत्तेदार जी काही एजन्सी असेल याच्या कामाचा जर परफॉर्मन्स बघितला तर सभापती महोदय अतिशय वाईट आहे. म्हणजे आता सभागृहात सांगायला काहीच हरकत नाही की जे बायोमेडिकल वेस्ट आहे ते रियूज केले जातात, अशा पद्धतीनं सुद्धा अतिशय घातक पद्धती या ठिकाणाहून होतात. त्याचे व्हिडिओज माझ्याकडे आहे सभापती महोदय, मी आपल्याला देईल ते, की ज्या पद्धतीनं याचं रियूज होतं. आणि प्रदूषण तर प्रचंड प्रमाणात या ठिकाणचं आहे. आपण कधी जाऊ बशा, आत्ता जरी व्हिडिओ कॉल लावला तर तिथून काय बाहेर निघतं आपल्याला दिसेल, अशा प्रकारची स्थिती आहे. त्यामुळं प्रदूषण नियंत्रण मंडळाने एखाद्याला क्लिअरन्स दिलं म्हणजे काय सगळं क्लिअर झालं अशातला भाग नाही. हे मंडळाचे अधिकारी कशा पद्धतीनं काम करतात याच्याविषयी मी काही फार सांगण्याची आवश्यकता नाही. तिथं जात सुद्धा नाही, तपासणी सुद्धा करत नाही. कॉर्पोरेशनचं काम आहे एजन्सी फिक्स करणं फक्त, परंतु बाकी प्रदूषण अँगलनी तपासणी करणं हे प्रदूषण नियंत्रण मंडळाचं काम आहे. परंतु प्रदूषण नियंत्रण मंडळ या सगळ्या बाबीकडे अतिशय दुर्लक्ष करतं. गावकऱ्यांना सुद्धा, त्या भागाच्या गावकऱ्यांना सुद्धा याचा मोठ्या प्रमाणात सभापती महोदय त्रास होतो. इथं अप्रशिक्षित कर्मचारी, सभापती महोदय सगळ्यात महत्वाचं. माझा आपल्या माध्यमातून सरकारला प्रश्न आहे की या सगळ्या याच्यात ही जी मुदतवाढ दिलेली रद्द करून नवीन एजन्सी नेमणार का, हा माझा पहिला प्रश्न. प्रशिक्षित कर्मचारी नेमण्यासाठी त्यांना आदेशित करणार का, आणि प्रदूषण नियंत्रण मंडळानं जे यांना क्लिअरन्स दिलंय त्याची पुनर्तपासणी करणार का, हा माझा प्रश्न आहे. फुलंब्री तालुक्यातील खामगाव गोरक्षा येथे एका मराठा तरुणाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोरच विष घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर येत असून या घटनेमुळे तालुका आणि परिसरात खळबळ उडाली आहे.
विजय पुंडलिक राकडे वय 39 वर्ष, खामगाव फुलंब्री असे मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. बुधवारी रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनात विजय देखील सहभागी होता. मात्र मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने तो चिंतेत होता. या चिंतेत त्याने बुधवारी खामगाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोरच विष घेतले. त्याने विष घेतल्याचे लक्षात येताच गावकऱ्यांनी आणि नातेवाईकांनी त्याला तात्काळ खासगी वाहनातून फुलंब्री येथे रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याची प्रकृती आणखी बिघडल्याने त्याला रुग्णवाहिकेद्वारे घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. तर मराठा आरक्षणासाठी आपण आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी देखील त्याच्या खिशात आढळून आली आहे. विजयाने आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाईड नोट देखील लिहिली आहे, ज्यात त्याने म्हटले आहे, माझ्या मुलांना शिकवण्यासाठी मी परिपूर्णपणे कटिबद्ध असतानाही माझ्या मुलांना आरक्षण नसल्याने भविष्यात त्यांच्यासाठी मी काही करू शकत नाही. येणाऱ्या काळात मराठ्यांना आरक्षण मिळावे यासाठी मी आत्महत्या करीत आहे, असे सुसाईड नोटमध्ये लिहिण्यात आले. महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक 8 ते 13 डिसेंबर या कालावधीत विविध कार्यक्रम व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सांगता सांस्कृतिक कार्यक्रमाने करण्यात आली. महानगरपालिकेच्या 41व्या वर्धापन दिनानिमित्त संत एकनाथ रंगमंदिर येथे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात मनपा अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी यांनी आपले गुणदर्शन सादर केले. कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी, उपायुक्त तथा शिक्षण विभाग प्रमुख नंदा गायकवाड, उपअभियंता सुहास जोशी, सय्यद बदरुद्दीन बाबर व सांस्कृतिक अधिकारी शंभू विश्वासू यांनी केले. या कार्यक्रमात शहर अभियंता A.B. देशमुख, उपसंचालक नगररचना मनोज गर्जे, सहाय्यक आयुक्त संजय सुरडकर, कलादालन व्यवस्थापक हंसराज बन्सवाल, शिक्षक, विद्यार्थी, पालक व कर्मचारी यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात महानगरपालिकेच्या शालेय विद्यार्थ्यांनी समूह नृत्य, एकपात्री प्रयोग, लावणी नृत्य सादर केले. प्रारंभी कनिष्ठ अभियंता पूजा भोगे यांनी भरतनाट्याद्वारे गणेश वंदन सादर केले. मनपा शिक्षिका वैशाली गुळवे व सोहम या आई मुलाच्या जोडीने हार्मोनियम व कॅसिओची जुगलबंदी तसेच गवळण सादर करून उपस्थितांचे मन जिंकली. विधी विभागाचे शर्ली निर्मळ यांनी निर्भया एक पात्री प्रयोग सादर केला. सर्व उपस्थित मान्यवरांचे शालेय विद्यार्थ्यांनी गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. यावेळी चित्रकला, वक्तृत्व, निबंध व पथनाट्य स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व बक्षिसे देऊन गौरवण्यात आले. अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी यांनी यावेळी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन सांस्कृतिक अधिकारी शंभू विश्वासू यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपअभियंता सुहास जोशी, गंगाधर भांगे, सांस्कृतिक अधिकारी शंभू विश्वासू, कलादालन व्यवस्थापक हंसराज बन्सवाल, श्रेयस भारसाकडे, शेख रज्जाक, अभिजित जहागीरदार, हुसेन खान व भाऊसाहेब जाधव यांनी परिश्रम घेतले. फुलंब्री तालुक्यातील वडोद बाजार येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जात असून या प्रकरणी कुठलीही परवानगी घेतली नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांच्या वतीने केला जात आहे. फुलंब्री तालुक्यातील वडोद बाजार गावामध्ये असलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या परिसरामध्ये वृक्षतोड केली जात आहे. सदर ठिकाणी काही काम केले जात असल्याने मोठ्या प्रमाणात मागील 2 ते 3 दिवसापासून वृक्षतोड केली जात असल्याचे समोर येत आहे. तर सदर झाडे तोडण्यासाठी संबंधित गटविकास अधिकारी आणि अभियंत्यांनी शासनाची कुठलीच परवानगी घेतली नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. सदर ठिकाणी असलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या वर्गखोल्यांचे काम या परिसरामध्ये केले जात आहे. सदर कामाच्या निमित्ताने वृक्षतोड केली जात असल्याने स्थानिक नागरिकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. शेवटी पुन्हा एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. पीएचडी संदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा या मागणीसाठी काँग्रेसचे विद्यापीठ गेट समोर तीव्र आंदोलन. महानगरपालिका मुख्य कार्यालयापासून सुरू होणाऱ्या रस्त्याचे काम प्रशासन करीत नसल्याने नागरिक संतप्त, मनपा प्रशासनावर गुन्हे दाखल करण्याचा इशारा. याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा औरंगाबादकरांचं हक्काचं बातमीपत्र ADN.